नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवणार आहोत टी टाईम स्नॅक्स, म्हणजे चहासोबत आपण काहीतरी खायला बनवूया. चहासोबत काहीतरी स्नॅक्स असलं तर चहाची रंगत काही औरच येईल. त्यामुळे आपण इथे बनवणार आहोत टी टाईम स्नॅक्स. इथे मी हिरवे वाटाणे घेतले होते. हिरवे वाटाणे वाळलेले वाटाणे होते. ते मी इथे भिजायला घातले होते. 2-3 तास टाकले की मस्त भिजतात. भिजल्यानंतर आपण ह्याला आता हे बघा अशा प्रकारे आता हे भिजलेले आहेत. हे भिजले की आपण याला कुकरमध्ये टाकून घेऊन 2 शिट्ट्या देऊन आपण याला शिजवून घ्यायचे. एकदम गाळ पण शिजवून घ्यायचे नाही आहेत. आता इथे मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेते आणि याला 1-2 शिट्ट्या द्यायच्या. जास्ती गाळ मऊ एकदम शिजवायचे नाही आहेत. आता याला आपण शिजवून घेऊया. याच्यात मी थोडीशी हळद टाकून घेते. एकदम कुरकुरीत असं आपलं स्नॅक्स बनणार आहे. आता याला आपण झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ. तर मग आता आपण कुकर उघडून पाहूया. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपला वाटाणा शिजवून घ्यायचा. जास्त पण गाळ असा मऊ करायचा नाही आहे. अशा पद्धतीने ठेवायचा आहे भात. तर मी ह्या काढून घेते. त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. चाळणीत टाकलं तरी चालेल. ह्याला सर्व पाणी ह्याचं गाळून घ्यायचं. आता या वाटाण्याला आपण थोडंसं दाबून घ्यायचं, असं अलगद असं थोडंसं असं फुटलं पाहिजे. असं वाटाणा पूर्ण असं एकदम मॅश करायचं नाही आहे. थोडंसं असं त्याला दाबून घ्यायचं. म्हणजे अशा प्रकारे करून घ्यायचं. एकदम मस्त अशी आपली कुरकुरीत स्नॅक्स तयार होतं. आणि मॅश न करता असा जरी ठेवला तरी चालतो, कारण आपण हा वाटाणा हिरवा शिजवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. इथे मी 1 चमचा छोटा धना पावडर टाकून घेते. ओवा टाकून घ्यायचा. टेस्ट छान येते आपल्या स्नॅक्सला. ओवा टाकून घ्या. त्याच्यानंतर इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली ती टाकून घेऊया. इथे चिली फ्लेक्स घेतलेले ते टाकूया. इथे आमचूर पावडर घेतलेली ती टाकून घेऊया. इथे जिरे घेतलेले, थोडेसे भाजलेले जिरे ते टाकून घ्यायचे. याच्यावर आपण नमक टाकून घेऊया. हे मिक्स करून घेऊया हाताने. चाट मसाला टाकला तरी पण चालतो. अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले आपले वाटाण्याला लागले पाहिजेत. इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपण ह्यात टाकून घेऊया. चोळून टाकायची व्यवस्थित. खूप टेस्टी असे हे स्नॅक होतात बघा. एकदम मऊ असं ह्याला चोळून घ्यायचं. पावडर करायची टाकून घेऊ. कसुरी मेथीमुळे टेस्ट खूप छान लागते ह्याची. आता हे परत मिक्स करून घेऊ आपण. कुरकुरीत असे आपले हे वाटाण्याचे स्नॅक तयार होतात. आता इथे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं मी ते 1 चमचा टाकते. नंतर बेसन पीठ घेतलेले ते 1 चमचा टाकते. प्रथम ह्याला परत सर्व लावून घ्यायचं. असं सर्व वाटाण्याला आपलं हे लागलं पाहिजे. जास्ती पण टाकायचं नाही, मिक्स झालं पाहिजे सर्व. थोडासा कॉर्नफ्लॉवर आणखी टाकून घेते मी. आणि बेसन पीठ थोडंसं टाकून घेते. पाणी टाकायची गरज नाही, फक्त अशा प्रकारे आपण ह्याला मिक्स करायचं आणि सर्व वाटाण्याला लागले पाहिजे त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं. कुरकुरीत होतात हे तळल्यानंतर. अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतले. तर आता आपण तेल तापवायला ठेवूया. थोडी हळद टाकून घेऊया. आपण टाकायची राहिली होती. वाटाणा शिजताना तशी आपण हळद टाकलेली आहे. परत एकदा आपण याला सर्व मिक्स करून घेऊया. किंचितसं आपण याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे काय होईल, आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि बेसन पीठ टाकले ते सर्व ह्याला व्यवस्थित लागले जाईल वाटाण्याला. हे पहा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. हे पहा मसाला वाटाणा एकदम कुरकुरीत होतो मस्त. आता आपण तेल तापले, आपण यात हे सोडून घेऊया. तेल एकदम कडक टाकून घ्यायचं. नंतर गॅस मिडियम करायचं. पहा आपले वाटाणा स्नॅक्स तयार झाले. एकदम कुरकुरीत असे तयार झाले. आता हे काढून घेते मी. गॅस आपण जास्त फास्ट पण करायचं नाही किंवा बारीक पण करायचं नाही. मीडियम गॅसवर आपण हे तळून घ्यायचं. तेल एकदम कडकडीत गरम झालं पाहिजे, म्हणजे एकदम कुरकुरीत असे आपले हे वाटाणा मसाला तयार होतो. हे वाटाणे आपण दुकानातून आणू शकतो. हिरवे वाटाणे चांगले असे तळून घेऊया आपण. अशा प्रकारे आपण सर्व वाटाणे आता तळून घेऊयात.
ते वाटाणे तळलेचा आवाज पण बघा किती कुरकुरीत येतो. ते आपले वाटाणा स्नॅक्स तयार झालेले आहेत. हे पहा एकदम कुरकुरीत असे झाले. आवाज पण पहा छान येतो. एकदम टेस्टी असे आणि हेल्दी असे हे वाटाणा स्नॅक्स तयार झालेले आहेत. पहा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण तळून टाकू शकतो. मी टाकलेले नाही पण टाकू शकतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.